आठवड्यांपूर्वीच काही दिवसांपूर्वीच खरं तर एबीपी माझावर तुम्ही आंदोलनाची तयारी कशी सुरू आहे हे सांगितलेलं होतं आणि आज तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि सरकारला तुम्ही अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. काय स्वरूप असणार आहे, काय अंदाज आहे तुमचा, किती लोक साधारण महाराष्ट्रभरातनं मुंबईत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय? कसं चित्र तुम्ही पाहता जर या 2 दिवसात काही घडलं नाही तर? नाही, अमोलदादा साहेब, हे अवघड आहे. अंकी सांगणं, संख्या सांगणं हे अवघड आहे. कारण यावेळेसचा मराठा अन्यायाविरुद्ध त्याला आता न्याय पाहिजे. त्याच्यामुळं तो विचार करत नाहीये आपण कसं जाणार आहेत, काय करणार आहेत, किती जण जाणार आहेत. हर एक घरातून माणूस उठायला लागला आणि मुंबईकडे निघालाय. शेवटी क्षमता असते दादासाहेब, सहन करण्याची काही सहनशीलता असती. किती दिवस संयम धरायचा? विनाकारणच आम्हाला टार्गेट करायचं, विनाकारणच समाजाला बदनाम करायचं, जातीवादी म्हणायचं, आरक्षण असून द्यायचं नाही, आमचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण असून कुणबी नोंदी आहेत, गॅजेटीर आहेत आमचे, हैदराबादचं आहे, सातारा संस्थान. ते समाजाला कळतं दादा हे गोष्टी, की आपल्याला जाणून बुजून वेठीस धरलं जातंय, आपल्याला जाणून बुजून अन्याय केला जातो. शेवटी काय असतं बघा, राजकारणातला मराठा असू द्या, व्यवसायातला असू द्या, नोकरीतला असू द्या, किंवा शेतकरी मराठा असू द्या, शेतमजूर असू द्या, किंवा कुठलाही असू द्या, कर्मचारी असू द्या, प्रत्येकाला वाटतं हो माझी लेकबाळ अधिकारी झाली पाहिजे, माझं पोरग अधिकारी झालं पाहिजे, पोरगी झाली पाहिजे. आणि ते स्वप्न भंग व्हायला लागलं आमचं आरक्षण असून. म्हणून मराठीनं आता लोकशाही मार्गानं पण पेटून उठले. आता मुंबईत काय निर्णायक टप्पा आहे आरक्षणाचा, आंदोलनाचा हा निर्णायक टप्पा आहे, विजयाचा निर्णायक टप्पा आहे. आणि ह्या निर्णयाच्या टप्प्यात आता मात्र आपण मागं राहायचं नाही, हे घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय. म्हणून मुंबईत मराठी बैठकीला जे दिसत नाहीत तेही मुंबईत दिसणार आहेत, आणि जे बैठकाला दिसतात तेही मुंबईत दिसणार आहेत. खूप संख्येनं मराठी मुंबईत घुसणार आहेत. अशा मुंगीला सुद्धा मध्ये शिरता येत नाही. मिळेल त्या रस्त्यानं मराठी यावेळेस मुंबईत येणार आहेत. शांत. मनोज जी,